ते लघुशोध निबंध दिल्या जातील आणि त्यांना कारण वेगवेगळे वक्ते बोलवले असल्यामुळे लघुशोध निबंध 19 लोकांचं वाचन होणं शक्य नाही, म्हणून स्मरणिकेमध्ये ते शोध निबंध दिलेले आहेत. त्याच्या पूर्वीच्या होणाऱ्या कॉन्फरन्स मध्ये मात्र प्रत्येकाला एक सेशन वाईज संधी दिल्या जायची आणि तो त्याचा लघुशोध निबंध वाचणार. त्यात उपस्थित असलेले कनिष्ठ माध्यमिक शिक्षक त्यांना जे काही प्रश्न विचारायचे असेल ते प्रश्न विचारणार आणि त्याचं क्लॅरिफिकेशन होणार. सर, हे शोध निबंध कुठल्या विषयांवर आहेत आणि हे प्रसारित होणार आहेत म्हणजे पब्लिश होणार आहेत? मॅडम ते पब्लिशसाठी दिल्या जातात, परंतु ते 11 विषय आहेत मॅडम. 11 विषय दिलेले आहेत. त्यातले 1-2 विषय जर असतील तर आम्ही 11 विषयाची यादी आहे. 11 विषय आणि ते अर्थशास्त्र आणि कॉमर्स म्हणजे इकॉनॉमिक्स अँड कॉमर्स रिलेटेड आहे. पण यामध्ये हे रिलेटेड करताना थोडंसं वास्ट एरिया झालेला आहे. सध्याचं एआयच्या मध्ये असं टाकलेलं होतं की आम्ही गुगल कोर टीमला यासाठी बोलावलं की एआयचा इफेक्ट खरंच रोजगारावर होतो आहे का, त्याबाबत त्यांनी मांडणी करावी. एआयचा इफेक्ट खरंच होतो, एआयचे फायदे काय आणि एआयचं खरं तर वास्तविक समाजामध्ये नुकसान काय. एकदम बोलू ना विषयाच्या बाबतीत. नमस्कार. हे जे हा जो परिसंवाद आहे तो का बरं, कारण साधारणतः आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की सिनियर कॉलेजला कॉन्फरन्स होता, बरोबर आहे. ज्युनियर कॉलेजला साधारणतः त्या शिक्षकांमध्ये क्वालिटी असते, पण त्यांना एक्सपोज कुठे किंवा त्यांना बाहेर कुठे जेवढा ज्या प्रमाणात त्यांना पाहिजे आपल्या ज्ञानाचं प्रदर्शन ते करायला मिळत नाही. भरपूर ज्ञान असतं. तर आणि हा जो काळ आहे इयत्ता 11वी मध्ये आणि 12वी मध्ये शिकणारा जो विद्यार्थी आहे आणि त्यांना शिकवणारा जो शिक्षक आहे, ठीक आहे, हा तो संक्रमणाचा काळ. तर त्या शिक्षकांचं सुद्धा नवीन ज्ञानाची त्यांना प्राप्ती व्हावी. आणि या कॉन्फरन्सचं वेगळं पण काय, वेगळं पण हे आहे की सध्या आपल्याला माहिती आहे की जसं सरांनी सांगितलं की एआय आलेला आहे, रोजगाराच्या नवीन संधी आल्या आहेत. तर NEP नवीन आपल्याला माहिती आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आलेलं आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये कौशल्यावर खूप भर दिला आहे. तर येणाऱ्या शिक्षकांना या कॉन्फरन्समध्ये काय मिळणार आहे, येणाऱ्या शिक्षकांना या कॉन्फरन्समध्ये साधारणतः आता सांगितलं की अर्थ आणि वाणिज्य म्हणजे काय, एक तर कॉमर्स फॅकल्टी आणि आर्ट्स मध्ये साधारणतः असणारे जे विषय त्याला शिकवणारे शिक्षक. तर आपल्या विद्यार्थ्यांना शिकवताना त्यांना रोजगारभिमुख कौशल्यपूर्ण कसं बनवायचं याचं प्रशिक्षण, या संबंधीचं ज्ञान आपण या कॉन्फरन्समध्ये त्यांना देणार आहोत. आणि शिक्षकांना आपल्या रिसर्चची संधी मिळावी यासाठी आपण जे विषय घेतले आहे लघुशोध निबंधाचे, त्यामध्ये 11 विषयापैकी